अफेअर भाग 1। गार्डनमध्ये तो एका बाकावर बसला होता। डोक्यावर बरोबर मध्ये टक्कल पडलेलं, तोंडात दात जवळपास नव्हतेच, हातात एक काठी आणि समोर खेळणाऱ्या लहान मुलावर त्याचं लक्ष। त्यातील एक मुलगा त्याच्याजवळ आला आणि मुलगा म्हणाला, चला ना आजोबा, मला आईस्क्रीम घेऊन द्या। त्याने एक हलकं स्मित दिलं त्या मुलाला। काठी जमिनीवर ठेवत तो उठला आणि मुलाचा हात धरून चालू लागला। हे सगळं घडत असताना एक व्यक्ती त्याच्याकडे टक लावून बघत होती। नाव विजय, वय वर्ष 50, घरात बायको मानसी, मुलगा विशाल, सून रिया, मुलगी नेहा, जिचं लग्न होऊन विदेशात सेटल झालेली। आणि या सगळ्यांची जाण म्हणजे छोटंसं पिल्लू मिहीर, असं एक छोटंसं कुटुंब। हे कुटुंब म्हणजे आजच्या युगात पण एकत्र असणारं। गार्डनमधून जेव्हा दोघं घरी आले तेव्हा विशाल कामावरून घरी आला होता। मानसी आणि रिया किचनमध्ये काम करत होत्या। मानसी म्हणाली, का रे मिहू, आज उशीर का झाला याला? मिहीर काही बोलेना। मग रिया बाहेर आली, बाबांना चहा दिला। मिहीरच्या हातात आईस्क्रीमचं पॅकेट तसंच होतं। रियाने ते हातात घेतलं। रिया, हे बघ आई, याच्यामुळे वेळ झाला। मानसी म्हणाली, काय रे मिहीर, हे कोणी दिलं तुला? जरा रागातच म्हणाली। मिहीर फक्त आजोबांना बघत राहिला। मानसी म्हणाली, काय हो, तुम्हाला कितीदा सांगायचं, असल्या वातावरणात थंड खाल्ल्याने सर्दी होऊ शकते। मानसीचं वाक्य संपायला आणि विजय चहा पिता पिता शिंकला। मानसी त्याच्याकडे रागाने बघू लागली। इतक्यात मिहीर बोलला, मिहीर, आजी आजी, मी फक्त एक आईस्क्रीम खाल्लं आणि आजोबांनी 2 खाल्लीत। रिया सगळं बघून आपलं हसावरत म्हणाली, राव द्यावं आई, काय नाही होत एकदा खाल्लं तर। विजय काय बोलू शकला नाही। ते म्हणतात ना, म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण। मग काय, घरात विजय आणि मिहीर दोघे लहान झाले होते। रिया आणि मानसीला मिहीरपेक्षा विजयची जास्त काळजी असायची। रात्रीचं जेवण झालं, सगळे झोपायला गेले। विजय पण आपल्या खोलीत गेला। मानसी आणि रिया किचन आवरत होत्या। त्यांचं काम संपलं म्हणून त्या आपापल्या रूममध्ये गेल्या। मानसी रूममध्ये आली। विजय बेडवर झोपला होता। मानसी त्याच्या शेजारी पडली, आपला एक हात त्याच्या हातावर ठेवला आणि तिला जोराचा चटका बसला। तिने त्याच्या डोक्याला हात लावला। विजयचं अंग तापाने अक्षरशः फणफणत होतं। ती लगेचच विशालच्या रूमजवळ गेली। विशाल आणि रिया पण लगेच विजय जवळ आले। काही वेळाने, मानसी, कसे आहेत हे? डॉक्टर म्हणाले, जास्त काळजी करायची गरज नाही, ते आता ठीक आहेत, सकाळपर्यंत ताप उतरेल। विशाल, काय झालेलं त्यांना? डॉक्टर म्हणाले, त्यांनी आज काही थंड खाल्लं होतं का? मानसी म्हणाली, हो, म्हणजे फक्त 2 आईस्क्रीम। डॉक्टर, फक्त 2? अहो, त्यांच्या शरीराला जास्त थंड चालत नाही। पहिलं ठीक होतं तरुणपणी, शरीर निभावून घ्यायचं, पण या वयात त्यांना त्रास होईल, त्यामुळे इथून पुढे काळजी घ्या। चला, मी निघतो। विशाल त्यांची बॅग घेऊन दरवाजापर्यंत सोडून आला। विशाल विजयच्या बेडरूममध्ये वापस आला। त्याने बघितलं, मानसी विजयच्या डोक्यावर हात फिरवत होती। रिया त्याच्या पायाजवळ बसून होती। विशाल पण त्याच्या पायाजवळ बसला। त्या रात्री तिघांना पण झोप लागत नव्हती। सकाळ झाली, विजय जागा झाला। बघतो तर सगळे आजूबाजूला बसून झोपले होते। मानसीचा हात अजून पण त्याच्या कपाळावरच होता। त्याने तो आपल्या हातात घेतला आणि त्या देवाचे आभार मानू लागला की त्याने केलेल्या मेहनतीची अशा प्रकारे फळ मिळत आहेत। त्याने मानसीच्या हाताचे चुंबन घेतले। त्याच्या हालचालीमुळे तिला जाग आली। ती त्याच्याकडे बघून हलकेच हसली। तो उठून बसला आणि त्याने आपलं डोकं त्याच्या खांद्यावर ठेवलं। रिया आणि विशाल पण जागे झाले आणि आपल्या रूममध्ये गेले। काही दिवसांनी विजय आणि मिहीर गार्डनमध्ये गेले होते। विजय आपल्या नेहमीच्या बाकावर बसला होता। मिहीर समोर आपल्या मित्रांमध्ये खेळत होता। आज पण एक व्यक्ती विजयवर लक्ष ठेवून होती। विजयला आपल्या जवळ कोणतरी बसल्याचं जाणवलं। त्याने वळून बघितलं तर वर्षा एवढंच त्याच्या तोंडातून निघालं,